नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण एवढीमध्ये कृष्ण जन्माची संपूर्ण कथा आपण कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पाहणार आहोत, तर ती नक्की ऐका आणि या कथेतून मिळणारं पुण्य मिळवा। द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढत होते, तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते। तेव्हा ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी सांगू लागते। तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आत्ता आली आहे। तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे, ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल। भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजे होते। त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते। कंस हा जनतेवर, लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा आणि त्याच्या या क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले होते। कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला एके दिवशी, तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल, तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो। तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते। देवकी ही मथुरेचे राजे उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती। तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील आणि तुझ्याविना हा राजमहाल खूप खाली खाली वाटेल। तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल। आणि मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदारासोबत होतो। मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पाडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार। तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे, महाराज कंस। मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो। देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धन धान्य दागिने दिलेले असतात। कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो। तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते, हे कंस, ज्या देवकीला तू इतक्या प्रेमाने आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तिचं तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे, कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे। आणि ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो आणि मग तो ठरवतो की मी वासुदेवाचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेच भयच राहणार नाही। कंस वासुदेवाला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नकोस, मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन, पण माझ्या पतीस मारू नको। आणि मग देवकीची गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो। यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे आणि तिच्यासोबत असे वागू नको, तुला हवं तर मला बंदी बनव। पण कंस दोघांची काही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंदी करून ठेवतो। देवकी आणि वासुदेव हे दोघेही
खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळेच आज तुम्हाला या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे आणि मीच तुमच्या जीवनातील आलेल्या सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे आणि तू मला पत्नी म्हणून लाभली याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसच्या पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण करायचं काय? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकवायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यादेखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसाने एक एक करत देवकीच्या एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्यादेखत मारून टाकले. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा, आमचे यांच्यापासून रक्षण करा. आणि मग काही कालांतराने देवकीच्या 8व्या पुत्राच्या जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पहारेकरांना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत आणि ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील कानी पडते. आणि मग देवकीच्या 8व्या पुत्राचा जन्माच्या वेळी जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करत असतो. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते आणि तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली एक माया असते. आणि मग भाद्रपदच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णांचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एक पालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे आणि म्हणून कुठलाही विलंब न करता तुम्हाला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे. असे म्हणताच विष्णू अंतर्धान पावतात आणि मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन झोपी लागलेले असतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. आणि मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेला श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करायचे असते आणि म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते आणि म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. श्रीकृष्णाची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. आणि मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे आणि हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरावासियांना त्याच्या अत्याचारातून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्रा वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे आणि मी लगेच या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. आणि मग वासुदेव नंद राजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतात. वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच
कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात. वासुदेवच्या हातात पुन्हा बेडे येऊन लागतात. सर्व पहारेकऱ्यांना देखील जाग येऊ लागते. आणि मग बाळाच्या रडण्याचा आवाज येताच पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. आणि हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधीने विधान बदलले आहे, पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील मी वध करून टाकेन. आणि मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकावण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसाला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे आणि मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचे काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यातच ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. आणि हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अचानक अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो. आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी, मथुरेतील जनता यांची कंसच्या तावडीतून कायमची सुटका करून टाकतो. धन्यवाद. मैत्रिणींनो, कथा कशी वाटली? कथेला एक लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.